नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? माझं नाव राधा आहे. मी 24 वर्षांचे असतानाच माझं लग्न लावून देण्यात आलं होतं. मी मूळची एका छोट्याशा गावातलीच होते, पण माझं शिक्षण बऱ्यापैकी शहरात झालं होतं. माझा नवरा किसन हा फारसा शिकलेला नव्हता, पण त्यांच्या घरात शेतीवाडी भरपूर असल्यामुळे आणि गावात वजन असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी डोळे झाकून माझा हात त्यांच्या हातात दिला होता. माझा नवरा किसन तसा दिसायला खूप धिप्पाड, उंच आणि शरीरयष्टीने मजबूत होता. पण मित्रांनो, तो फक्त त्याचा बाहेरील देखावाच होता. कारण लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री माझ्या पदरी घोर निराशा पडली. मला जे सुख हवं होतं, ज्या क्षणांची मी स्वप्ने पाहिली होती, त्या कामात तो पूर्णपणे कुचकामी आणि अपयशी ठरला होता. मला वाटलं होतं की दिसायला हा एवढा रांगडा आणि मजबूत आहे, तर माझ्या सर्व इच्छा तो अगदी सहजपणे पूर्ण करेल. पण सगळंच उलटं घडत होतं. माझ्या सर्व तारुण्याच्या इच्छा आणि आकांक्षांवर त्या एका रात्रीत पाणी फिरलं होतं. लग्नानंतर मला हळूहळू उमगलं की किसन फक्त शरीरानेच मोठा आहे, पण त्या बाबतीत तो एकदम शून्यात आहे. मी सुरुवातीला त्याला समजून सांगण्याचा, त्याच्यात बदल घडवण्याचा खूपच प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दुसरीकडे माझ्या सासूबाई खूप कडक स्वभावाच्या होत्या. त्यांचा समज असा होता की सून घरात नवीन आहे आणि तिचा नवरा पण असा आहे, तर तिने सतत शेतातच कामात राबलं पाहिजे. यामुळे घरातल्या तणावापासून दूर राहण्यासाठी मलाही शेतात जाणं भाग पडत होतं. तसा मला शेतीचा पूर्वीपासूनच बऱ्यापैकी अनुभव होता. कारण लग्नाआधी मी माझ्या वडिलांना शेतात खूप मदत करायची. आता किसनला कितीही समजावलं तरी त्याच्याकडून मला स्त्रीसुख मिळत नव्हतं. ऐन जवानीत माझं नशीब असं एवढं खराब निघेल याचा मी कधीही विचार केला नव्हता. मी दिसायला अत्यंत देखणी आणि बांधेसूद असल्यामुळे आणि नवऱ्याची ती अवस्था असल्यामुळे गावातली अनेक तरुण मुलं माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असायचे. आणि गावात अशी बरीच मुले होती ज्यांचं वय उलटून गेली तरी लग्न जमत नव्हतं. सासूबाईंनी मला अशा लोकांपासून सावध राहायला सांगितलं होतं. पण घरातून माझी कोणतीच शारीरिक गरज पूर्ण होत नसल्याने मलाही नकळत त्या तरुण आणि मजबूत मुलांचं आता आकर्षण वाटू लागलं होतं. सासूबाईंच्या आग्रहामुळे मी आता रोज शेतात जाऊ लागले होते. आमच्या शेतात केळीची आणि ज्वारीची खूप मोठी बाग होती. तिथे खूप एकांत असायचा आणि आमच्या शेताच्या बांधावरून रोज एक 38-40 वर्षांचा गडी त्याचा ट्रॅक्टर घेऊन जायचा आणि काही वेळ तिथेच थांबायचा. त्याचं नाव रंगा होतं. त्याचं वय झालं होतं तरी घरची गरिबी आणि अडाणीपणामुळे त्याचं लग्न जमतच नव्हतं. पण तो दिसायला एकदम रांगडा आणि पिळदार शरीराचा होता. त्याला माझ्या नवऱ्याच्या कमकुवतीबद्दल सगळी माहिती मिळाली होती. शेतात आजूबाजूला कोणी नसताना तो मुद्दाम माझ्याजवळ यायचा आणि माझ्याकडे एकटक पाहत राहायचा. त्याच्या त्या पाहण्यातल्या भावना मला आता स्पष्ट समजू लागल्या होत्या. शेतात कोणी नसताना एखादी संधी मिळाली तर, असा विचार त्याच्याही मनात होता आणि कुठेतरी माझ्याही मनात तो घर करत होता. हे त्याच्या वागण्यातून मला स्पष्ट जाणवत होतं. पण आपली सून वाकड्या मार्गाला जाऊ नये म्हणून सासूबाई माझ्यावर पाळत ठेवायला रोज दुपारी शेतात यायच्या. रंगाने सासूबाईंना पाहिलं की तो मुद्दाम त्यांच्याशी मोठ्याने गप्पा मारायचा. त्यामुळे सासूबाईंना त्याच्याबद्दल कधीच संशय आला नाही. त्या त्याला साधा बोडा गडी समजायच्या, पण माझ्या बाबतीत मात्र त्याच्या नजरा वेगळ्याच होत्या हे मला समजून गेले होते. एके दिवशी घरात ओट्यावर सासूबाईंचा पाय घसरला आणि त्यांच्या कमरेला एवढा मार लागला की त्यांचं शेतात येणं कायमचं बंद झालं. ही बातमी रंगाला समजली आणि तेव्हापासून तो आमच्या शेताच्या आसपासच घुटमळू लागला होता. खूप दिवसांपासून तो आणि मी दोघेही एकांताची वाट पाहत होतो. लग्नानंतर माझ्या नवऱ्याने मला कधीच ते सुख दिलं नव्हतं. त्यामुळे माझ्या आतली आग आता भडकू लागली होती. आणि मित्रांनो, शेवटी शारीरिक गरजा आणि भावना वेळेवर पूर्ण नाही झाल्या तर माणसाचा स्वभाव चिडचिडा होतो आणि कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. हे तर तुम्ही समजू शकतात. तसंच माझंही झालं होतं. यामुळे रंगाकडे मी आता एका आशेच्या नजरेने पाहू लागले होते. शेतातील केळीच्या दाट बागेत खूप मोकळं आणि शांत वातावरण असायचं. त्यामुळे अचानक एके दिवशी संधी साधून रंगाने मला जवळ घेतलं आणि माझ्याही मनाची पूर्ण तयारी झाली आणि आम्ही कार्यक्रम करूनच टाकला. पण त्याचवेळी आम्हाला दोघांना शेतातल्या त्या अवस्थेत एका शेजाऱ्याने पाहिलं आणि सासूबाईंना जाऊन सगळं सांगितलं. पण शॉकिंग गोष्ट ही होती की माझ्या सासूला रंगाबद्दल आधीच सगळं माहिती होतं. शिवाय मला नंतर समजलं की माझे सासरेही माझ्या नवऱ्यासारखेच बिनकामाचे होते आणि सासूबाईंनी तरुणपणी असाच बाहेरून आधार शोधला होता. त्यामुळे त्यांनी परिस्थितीला योग्य हाताळून शेजाऱ्यालाच गप्प केलं आणि माझी सून तशी नाही असा बनाव केला. रंगाचा आणि माझं आता रोजच केळीच्या बागेत चांगलं सूत जुळलं होतं आणि कधीकधी माझा नवरा किसनसुद्धा आम्हाला तिथे पाहायचा.
पण स्वतःच्या नामर्दपणामुळे त्याची मला जाब विचारायची हिंमतच होत नव्हती. मित्रांनो, रंगाने माझ्या सगळ्या इच्छा आणि अपूर्ण राहिलेली गोष्ट भागवली होती आणि काही काळापुरतं का होईना मला माझं हरवलेलं सुख मिळत होतं. गावातल्या बऱ्याच लोकांना आमच्याबद्दल आता सगळं समजलं होतं, पण नवराच गप्प असल्यामुळे कोणी मला कधी काही बोलू शकलं नाही आणि मी पुढचा मागचा विचार सोडून दिला आणि जे सुख मिळतंय त्यातच समाधान मानलं आणि माझा संसार पण सोबतच सुखाने फुलवत होते. आणि त्यात शेवटी रंगाच्या त्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि प्रेमामुळे मला आता गुड न्यूजसुद्धा मिळाली होती. तेव्हा मी मनातून खूप खुश झाले, कारण मी विचार केला की आता जन्म घेणारी माझी पुढची पिढी तरी माझ्या नवऱ्यासारखी बिनकामाची आणि भित्री नक्कीच नसेल. हा विचार करून मी माझ्या नवऱ्यासोबतच सुखाने नांदत होते. मित्रांनो, नवरा बायकोचे नाते विश्वासावर आणि एकमेकांच्या शारीरिक व मानसिक गरजा समजून घेण्यावर टिकून राहते. जर नात्यात काही कमतरता असेल तर ती समाजाच्या भीतीने लपवून ठेवण्यापेक्षा त्यावर वेळीच योग्य मार्ग काढणे आणि एकमेकांशी बोलणे गरजेचे असते. अन्यथा आयुष्यात असे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते जे समाजाच्या दृष्टीने चुकीचे असले तरी त्या व्यक्तीची ती मोठी मजबुरी असते. या कथेतील मुलीचं वागणं तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य हे तुम्हीच ठरवा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि भावनिक कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या मराठी भावविश्व या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. काळजी घ्या. धन्यवाद.